पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आता हुंडा बळीची, हुंड्यामुळे होणाऱ्या छळाची अनेक उदाहरणं, अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत। असंच एक नवं प्रकरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातून समोर येते। छत्रपती संभाजीनगर येथील चौका इथे राहणाऱ्या हिना शेख या विवाहितेला सासरच्या मंडळींनी तब्बल 25 लाख रुपये घेऊन ये असं म्हणत शोल्डरने शरीरावर 17 ठिकाणी चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर येते। यानंतर हिनाने माहेरच्या मंडळींच्या मदतीने पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर हिनाचा नवरा अजिम याच्यासह सासू, दीर, जाऊ आणि 2 नणंदा अशा 6 जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फुलंब्री पोलिसांकडून या आरोपींची चौकशी सुरू आहे। तक्रारदार महिलेचे पतीसोबत 8 वर्षांपूर्वी लग्न झाले होते। त्यांना 5 वर्षांचा एक मुलगाही आहे। हडको कॉर्नर येथील माहेर असलेल्या महिलेच्या वडिलांनी हा अमानुष छळ समोर आल्यावर लेकीला सोबत घेऊन तक्रार करण्यासाठी फुलंब्री पोलीस स्टेशन गाठलं होतं। 2 वर्षापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे हिनाच्या पतीने पैशांची मागणी करत तिला शिवीगाळ केली होती, मारहाण केली होती अशी माहिती सुद्धा हिनाच्या वडिलांनी दिली आहे। हिना गर्भवती असताना याच मारहाणीत तिच्या पोटावर दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्यांचं बाळही दगावलं होतं असंही या तक्रारीमध्ये म्हणण्यात आलंय। सततच्या जाचाला कंटाळून तिने फुलंब्री पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून 6ही आरोपींना आता चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। दरम्यान हिनाच्या अंगावर 17 जखमा आढळून आल्याचं वैद्यकीय अहवालात सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान मागील 3 दिवसांमध्ये सुद्धा विविध पोलीस ठाण्यांमध्ये 10 विवाहितांकडून माहेराहून रक्कम आणण्यासह मानसिक, शारीरिक छळ झाल्याच्या सासरच्यांविरुद्धच्या तक्रारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचं कळते। यातील 2 तक्रारींमध्ये प्रत्येकी 50 लाखांची मागणी विवाहितांकडे करण्यात आली होती, ज्यातील एक महिला स्वतः व्यवसायाने वकील सुद्धा आहे। क्रांती चौक, मुकुंदवाडी, MIDC वाळूज, हर्सूल, जिन्सी, सिटी चौक, फुलंब्री, विरगाव, किशोर या पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित विवाहितांकडून पतींसह सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार करण्यात आली। यातील 2 विवाहितांना 50 लाखांची मागणी करण्यात आली होती। अन्य गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये 1 लाख ते 5 लाखांची रक्कम माहेराहून आणण्यासाठी छळ केल्याचं नमूद आहे। मात्र केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात, अगदी पुण्यात, नवी मुंबईत या ठिकाणी सुद्धा विवाहितांचा छळ होत असल्याच्या अनेक घटना, अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत। या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर व कार्यपद्धतीवरती सामाजिक कार्यकर्त्यांकडून तसंच जनसामान्यांकडून सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। दुसरीकडे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आतापर्यंत हगवणे कुटुंबातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे। वैष्णवीच्या नणंद करिश्मा हगवणे हिचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणला सुद्धा पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केलेली आहे। निलेश चव्हाणने वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ बेपत्ता केलं होतं। दरम्यान हगवणे कुटुंबांना सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीची मुदत आज 3 जून 2025ला संपतेय। यानंतर आता त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल। न्यायालयात आज नेमका काय निर्णय घेतला जाणार हे आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू। ही माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह। फुलंब्री पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून CR नंबर 283/25 हा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये फिर्यादीच्या सांगण्यानुसार BNS कायद्याच्या कलम 85, 127(1), 118(1), 115, 351(1), 351(3), त्याचबरोबर 189(1), 191(2) आणि 190 या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फिर्यादीने तिच्या सासरच्या लोकांनी व तिच्या नवऱ्यानी तिला चटके देऊन, त्रास देऊन दिल्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासाचे चक्र तात्काळ फिरवण्यात आलेले आहे आणि आम्ही 2 टीम्स रवाना करून फिर्यादीच्या सांगण्यानुसार जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न केलेले आहेत आणि त्यामध्ये आरोपी अटक करण्याची प्रक्रिया चालवली आहे। 6 आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे। सर, असे जे कृत्य करणारे यांना आपण काय सांगू शकतो किंवा अशा ज्या घटना घडत असेल त्यांना काय सांगू? यामध्ये तिच्या तक्रारीवरून असं कळतंय की ही बरेच वर्षापासून तिला हा त्रास होता। दुर्दैवाने तिने ते सांगण्याचं धाडस इतके दिवस केलं नव्हतं। माझी आपल्या माध्यमाने ही सर्व माध्यमांच्या मार्फतीने विनंती आहे सर्वांना की अशा प्रकारचा जर त्रास असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकेल।